जय शिवराय, जय शिवलाल गाईस. मी तुमचा मित्र अंकुश पवार. तर मी चाललोय एकविरायच्या दर्शनाला. तर मी चाललोय खंडाळा घाटावरून. तर तुम्ही बघा, खूप मस्त वाटतोय खंडाळा घाटात. आणि दुपारचं ट्रॉफिक नाही, काय नाही, मस्त निवांत भारी वाटतोय गाडी चालवायला. तर आपण प्रवास करूया पुढचा. तर तुम्ही बघा लोणावळा घाट आणि आपण जाऊया पुढे डायरेक्ट एकविरायच्या दर्शनाला. कविराई माझी सत्वाची माहुली गो, आई कारल्याचे डोंगरान जाऊन बैसली गो, आई कारल्याचे डोंगरान जाऊन बैसली गो. आई मी येतय ग कारले गावाला, आई मी येतय ग आई कारल्याचे डोंगरान जाऊन बैसली गो, आई कारल्याचे डोंगरान जाऊन बैसली गो. आई मी येतय ग कारले गावाला, आई मी येतय ग कविराई माझी सत्वाची माहुली गो, आई कारल्याचे डोंगरान जाऊन बैसली गो, आई कारल्याचे डोंगरान जाऊन बैसली गो. आई मी येतय ग कारले गावाला, आई मी येतय ग. तर अखेर आपण पोचलो एकविरायच्या दर्शनासाठी. तर आता निघूया पुढे. पुढे जाता जाता एक डेंजरचा घाट येतोय बाबा. इथे घाट बघून एवढा डेंजर वाटतोय ना की गाडी चढेल की नाही चढेल भेंडी. पुढे गाडी कोणते गाडी थांबून जातात, परत चढवतात, परत थांबून जातात. कसं मला तर वाटत होतं भेंडी माझी गाडी चढूच नाही शकत, पण चढली. आणि पुढे जाऊन इथं पण 50 रुपये आणि बाहेर पण 50 रुपये द्यावा लागले. तर लावलं बाबा पार्किंगला. आलोय आता एकविराला, जातो आता एकविराला. तर पोचलो भाई मी आता दर्शनासाठी. तर आता वरती जायचं आपल्याला. मंदिर मी फर्स्ट टाइम आलोय, तर बघतोय की मंदिर खूप लांब आहे. आणि मस्त जाता जाता एक बोर्ड भारी दिसला मला एकविरायांचा. म्हटलं इथूनच आहे रस्ता. जाता मी जात होतो भाई, मी कॅमेरावरती करून मी माझा व्हिडिओ काढत. आणि हे बघा तुम्ही, हे 150 वर्ष राज केले आपल्या इंडियामध्ये. आणि आता त्यांना चालता येत नाही. आता पुढे जाऊया आपण. त्यांची वाईफ बघा, त्यांना पण चालता येत नाही, खूप थकले ते. आणि त्यांना वाटत असेल की कुठं आलो यार, पण खरंच ते आता बघणार आपल्या इंडियाची संस्कृती. ही बघा त्यांची वाईफ, खूप थकले आहे ती, घाम बसून कंटाळले ती डायरेक्ट. तर भाई फर्स्ट टाइम कॅमेरा हातात घेतलाय. खरंच मला सपोर्ट करा आणि मी तुमच्या आशीर्वादाने एक नवीन चॅनल ओपन करेल. आणि मला खूप भारी पण वाटेल की मला तुमचा सपोर्ट भेटेल तर. आणि मी अजून भारी भारी व्हिडिओ बनवेल, ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवेल, मी कुठं कुठं बाहेर फिरायला गेलो त्याचा व्हिडिओ बनवेल. आणि तुम्हाला चांगले पर्यटन दाखवेल मी, कारण की मी डेली फिरतच असतो. आणि माझा ट्रॅव्हलिंगचा धंदा आहे, त्याच्यामुळे मी रोजच फिरणं भेटतो. अखेर मी आलो आता वरती एकविरा. तर आलोय भाईवरती. तर एकविराईचं दर्शन घेतलं आणि बघितलं लेणी वगैरे खूप सुंदर दिसत होते. आणि आता फिरतोय दर्शन घेऊन. आता तर घेतलं भाई दर्शन. आता निरोप घेतो आईंचा. आता निघतो आपल्या पुढच्या वाटचालीत. जाता जाता मला तिथं गर्दी दिसली आणि गर्दीत ते पर्यटकाजवळून 30 रुपये घेत होते लेणी दाखवण्याचं. आणि आपण आता आपल्या वाटचालीत निघालो. जाता जाता मला इथं खूप गर्दी वगैरे दिसत होती, लोक काय काय वस्तू वगैरे खरेदी करत होते. आणि मी माझ्याच धुंदीत होतो जरा. आणि बघा फॉरेन्स माझ्यासोबत, आम्ही सोबत आलतो. आणि आता ते अजूनपर्यंत पोचले नाही, मी दर्शन करून रिटर्न पण आलो. जाता जाता मस्त जातोय. मावशी जवळून घेतलंय मी जांभूळ. मावशीने पण 20 रुपयाला थोडंसंच दिलंय. जांभूळ खाता खाता निघालो. मावशीला बिचारीला चालता पण येत नाही, तरी मावशीने एवढं प्रयत्न करून वरती आलेली आहे. तर आपण निघूया आता. हळूहळू चालत बसू. घाम खूप येतोय. मावशीला कितीला आहे? 30 रुपये. काकडे कसे? काकडे कितीला आहे? काकडे 20 रुपयाला आहे. काकडे मावशीजवळ कापून घेतलं, खात खात निघालो आपण. तसंच बघितलं वरती तर एक माणूस वरती जातो, तसंच मी निघालो आता आपल्या आपल्या मार्गाने. तर हाय गाईस, लाईक आणि सबस्क्राईब करा.